आई कळस त्यावर आईला कळस दिला, मात्र त्या कळसाचा पाया माझा बाप होता. घराचा पाया मजबूत असेल ना तर कळस शोभून दिसेल, आणि या दोन गोष्टी नीट असतील ना तेव्हा कुठे त्या घरामध्ये आपल्याला राहता येतं. आपण म्हणतो महाराजांचे भक्त. छत्रपती शिवरायांनी काय केले? वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी असं म्हणतात घुमली, आणि वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली. काय प्रतिज्ञा घेतली? तर माझं स्वराज्य जे आहे ते स्थापन केल्याशिवाय राहणार नाहीये. इथे असलेला प्रत्येक व्यक्ती इंडिपेंडेंट असला पाहिजे. स्वतःहून जगता यावं त्याला, असं काहीतरी तो असला पाहिजे. म्हणून माझ्या राजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली. का प्रतिज्ञा घेतली? कोणाच्या सांगण्यावरून? आई वडिलांच्या सांगण्यावरून. शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ असतील ना तर शिवाजी राजे घडल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी बलात्कार होतो, कुठेतरी व्यभिचार होतो, अत्याचार होतो, तेव्हा आपण म्हणतो राजे राजे तुमची गरज आहे, राजे तुम्ही या, राजे तुमची फार गरज आहे. मात्र मी सांगेन राजे कशाला येतात? की आपण खाल्लेल्या माव्याचे कागद उचलायला, की आपण पिलेल्या बाटल्या उचलायला? कशाला माझ्या राजांना बोलवतो? राजांना आल्यानंतर किती दुर्दैवी वाटेल की जे माझं स्वराज्य होतं, जे माझं मावळे होते ते हेच आहेत का? कुठेतरी आपल्या बहिणीकडे कोणी वागड्या नजरेने पाहावं, त्या पायाची आज मस्तकाला जाते आणि आपण म्हणतो त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. मग दादांनो तुम्हाला सांगेन असं आपण म्हणतो, मग आपल्या आयुष्यामध्येही आपली बहीण आहे. ती बहीण जर तिच्याकडे कोणी वागड्या नजरेने बघितलं जरी ना तर पायाची आग मस्तकाला जाते. मग आपण इतरांच्या बहिणीकडे का बघावं? त्याही कोणाच्या तरी बहिणी आहे. या म्हात्रे परिवारामधून चालतं बोलतो व्यासपीठ. भाऊ म्हणजे काय? जो बहिणीच्या पाठीशी आणि पूर्ण घरदाराच्या पाठीशी उभा असतो. भाऊ नावाचा अर्थ उलटा करावं, उभा. जो बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ. आणि वडील कोणाला म्हणावं? बघा, वडील या नावाचा अर्थ असा होतो की जो घरातील करता आहे, मोठा आहे, त्याला वडील म्हणतात. बरोबर? मग वडील जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कोणी वागड्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही. मात्र आज या म्हात्रे परिवाराला विचार येतो. कसला विचार येतो? की आमच्या आयुष्यामध्ये असते बघा ती दिव्या एवढीशी चिमुरडी, कुठेतरी तिच्या आयुष्यातून बाबा हरवावं. बाप हा एक आपल्यावरच छाया आहे, छत्र आहे. बाप संभाळा असते त्याला किंमत नसते. बघा त्या आता जो दादा आहे त्याच्या आयुष्यामधून वडील निघून गेले, त्या बारक्या चिमुरडीच्या आयुष्यातून वडील निघून गेले. बघा असं सांगतात की जी स्त्री असते ना ती पुरुषाला सोडून प्रत्येक गोष्ट करू शकते, खंबीरपणे उभी राहू शकते, जसे की आज या दोन माता करत आहेत. दोघीही एवढ्या खंबीर उभे आहेत, आपल्या मुलांना सांभाळ करतात, मात्र खचल्या नाही. ही म्हणजे गाई, ही म्हणजे आई. जी कधीही कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. मात्र हीच गोष्ट पुरुषांवर येऊ द्या ना, त्यांच्या आयुष्यामधून कोणीतरी निघून जाऊ द्या, पुरुष खचून जातो. मात्र सांगतो का हो? नाही सांगत. माझा बाप रडत नाही असं होऊ शकत नाही. रात्री माझ्या बापाच्या उशाला हात लावा, त्याची उशी ओली असते. बापावर कर्ज असतं असं म्हणतात. ज्याच्यावर नाही कर्ज तो कसला खरा मर्द? ज्याच्यावर आहे कर्ज तोच खरा मर्द आहे. म्हणूनच पुरुष कधीही आपल्याला रडताना दिसत नाही. त्याला माहिती आहे जर आपण रडलो, आपण खचलो तर आपल्या मागच्यांचं काय होईल. म्हणून ते पुरुष तसेच असतात. कुठेतरी आज या म्हात्रे परिवारामधून बाप नावाचं झाड आणि भाऊ नावाचं झाड कुठेतरी पडावं. आणि 5वे पुण्यस्मरण आज त्यांचं आहे, आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त मला इथे सेवा करण्याची संधी दिली. मी फक्त 3च गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण कीर्तनामध्ये तुम्ही काय ऐकलत नाही फरक नाही पडत. 3च गोष्टी लक्षात ठेवा. प्रथमतः धर्माचे रक्षण करा. ज्या छत्रपती शिवरायांनी संभाजी राजांनी स्वतःचा देह त्याग केला, त्या औरंग्याने माझ्या महाराजांचे एवढे
नाही, कोणालाही त्यांच्याकडे वागण्या नजरेने पाहू देणार नाही. फक्त हे म्हणा, माझ्या राजांची जयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांना सांभाळा, कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माय बापे अगदी देवा